पुन्हा एकदा या अधिवेशनामध्ये दिव्यांगांची फसवणूकच झाली। या ट्रिपल इंजिन सरकारने दिव्यांगांची पुन्हा एकदा फसवणूक केली। अर्थसंकल्पामध्ये आला दिव्यांगांकडे शून्य। नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलणबोलचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर दिव्यांगांना काय दिलं? एक गोष्ट दिली फक्त दिव्यांगांना, ती ही आनंद दिघे घरकुल योजनेमधून फक्त 34,000 घरं, 34,400 घरं, किती 34,400 घरं फक्त दिव्यांगांसाठी बांधली जाणार। पण ती कधी पूर्ण होणार, कधी ते दिव्यांगांना मिळणार, त्याचा निकष काय, त्याचं तुम्ही नियम व अटी किती लावले आहेत तेही विचार करण्याचा भाग आहे। परत ते अस्तित्वात कधी येणार हेही आहे। परत दुसरी म्हणतायत की संजय गांधीमध्ये अजित पवार म्हणतायत स्वतः की संजय गांधी निराधार पेन्शन आम्ही 1,000 रुपयाची 1,500 केली, पण गेले 1 वर्ष झालं दिव्यांगांना पेन्शन 1,500 येते, पण तुम्ही कुठली योजना कुठे लावताय हाही भाग आहे विचार करण्याचा। 2022 पासून दिव्यांग कल्याण विभागाचे कामकाज सुरू झाले आहे। दिव्यांगांच्यासाठी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास, प्रशिक्षण, रोजगार, उद्योग क्षेत्रातील विविध योजना राबवून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे। दिव्यांग व्यक्तीचे स्वतःचे हक्काचे घर व्हावे यासाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 34,400 घरकुलं बांधण्याचे प्रस्तावित आहे। त्याच्या व्यतिरिक्त काहीही घोषणा केली गेली नाही दिव्यांगांसाठी। आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या दिव्यांगांच्या। पहिली 3,000 पेन्शन झाली पाहिजे, कमीत कमी 3,000 पेन्शन झाली पाहिजे। दुसरी, पूर्ण महाराष्ट्रात ज्या काही सरकारी बसेस महामंडळाच्या बसेस फिरतात, एसटी असेल, शिवशाही असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंची असेल, शिवांजली असेल, अशा असंख्य ज्या काही बस फिरतात, तर त्या बसमध्ये दिव्यांगांना फ्री प्रवास, 40% पासून 100% पर्यंत दिव्यांगांना फ्री प्रवास, आणि जे 65% वरील दिव्यांग असेल, 65% वरील दिव्यांग असेल त्याच्यासोबत येणाऱ्याला 75% सूट, असं आमची दुसरी मागणी होती। आणि तिसरी मागणी होती अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये सरसकट दिव्यांगांचं सामील करून घेणं, दिव्यांगांना सरसकट अंत्योदयमध्ये सामील करून घेणं। तर या तिन्ही योजनांचा साधा नामो उल्लेखही त्या याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये केला गेला नाही अजित पवारांकडून, तरी खंत आहे। परत याच मंत्री महोदयांनी असेल किंवा जे काही आयुक्त असतील, दिव्यांगांचे आयुक्त असतील, तर ते दिव्यांगांच्या आयुक्तांनी घोषणा केली होती, आदेश काढले होते, परिपत्रकही निघाले होते की एसटी प्रवास आम्ही फ्री करतोय म्हणून जून पासून, परत 3,000 पेन्शन चालू करतोय म्हणून। पण याच्यासाठी जो राखीव फंड लागतो, जो राखीव निधी लागतो, त्याच्याबद्दल एकही चकार शब्द अजित पवारांनी काढला नाही, एकही शब्द काढला नाही किंवा एकनाथ शिंदे बोलले नाहीत। परत जे देवेंद्र फडणवीस होते, अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर असेल किंवा त्या मंत्रालयात असेल, तिथं जे बोलले की आम्ही सर्वसामान्यांचा सगळ्यांचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडला आणि सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न केला, पण यात कुठे केलं सुखी मला एक सांगा। आता मी एक तुम्हाला मुद्दा म्हणजे ठराविक मुद्दे सांगतो। जे त्यांनी लाडकी लेक योजना किंवा बहीण योजना आणली, त्यांना 1,500 पेन्शन सुरू केली, 21 पुढचे, मग दिव्यांग महिला नाही आहेत, त्या दिव्यांग महिलांना ती योजना मिळणार आहे का? तर नाही, कारण त्याला नियम व अटी लागू केलेत। त्यांना आधीच दिव्यांगांची पेन्शन, संजय गांधी निराधारची पेन्शन मिळते, तर त्यांना ती पेन्शन दिली गेली जाणार नाही आहे। कोणती? ती जी लाडकी बहीण योजना आहे ती मिळणार नाही। परत ज्या निराधार विधवा असतील किंवा निराधार महिला आहेत त्यांनाही ती योजना मिळणार नाही, त्यांनाही ते, कारण पहिला संजय गांधीची पेन्शन चालू आहे, त्यांना ती पेन्शन मिळणारच नाही। दुसरं, जे कर्ज योजना, जी कर्ज योजना दिली गेली ओबीसी, एसटी, एनटी, राखीव इतर मागासवर्गीयांना जी कर्ज योजना दिली गेली, त्यांना तुम्ही कर्ज देता, पण दिव्यांगांना कर्ज देताना तुमचे हात का आखडतात? दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाला राखीव निधी तुम्ही यावेळीही दिला गेलेला नाही आहे, गेल्यावेळी दिला गेला नव्हता, यावेळी दिला गेला नाही आहे। पण त्यांना 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज तुम्ही देणार, पण दिव्यांगाला 5 लाख कर्ज जर हवा असेल तरी सुद्धा 6% व्याजदर, 10 लाख हवा असेल तर 8% व्याजदर। हा कोणता नियम? म्हणजे मी तुलना करणार नव्हतो, पण बघा त्यात जर समजा एखादा दिव्यांग व्यक्ती असेल, त्याचा ओबीसीचा दाखला असेल किंवा एससी एनटीचा दाखला असेल, तरीही तो त्यात पात्र होणार नाही का? तर तो दिव्यांग आहे, त्याच्या आधार कार्ड ओपन केलं की त्याचं दिव्यांग म्हणून येणार। मग तुम्ही दिव्यांग आहे, तुम्ही दिव्यांगांच्या महामंडळाकडून कर्ज घ्या किंवा तुम्हाला ते
सबसिडी मिळेल असं सांगितलं जाणार, मग दिव्यांगांसाठी तुम्ही दिलं काय? परत जे काही कर्जमाफी केली, हे इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये माफी दिली गेली, तर त्यातही दिव्यांग बसत नाही. त्यात ठराविक दिव्यांगांच्या नावावर शेती आहे. सर्रास सगळ्या दिव्यांगांच्या नावावरती शेती आहे का? तर नाही आहे. मग यात दिव्यांगांचा काय फायदा झाला? मग यात सर्वसामान्य दिव्यांगाचा काय फायदा झाला? सगळ्या समाजाला फायदा झाला, पण दिव्यांग व्यक्तीचा फायदा कुठे झाला? एकही गोष्टीत फायदा झालेला नाही दिव्यांग. फक्त तुमचं एकमेव लक्ष होतं, देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अर्थमंत्री अजित पवार असतील, यांचा एकमेव उद्देश हा होता या अर्थसंकल्पातून, जेणेकरून आम्हाला जनतेला सुखी करायचं आहे नाही, जनतेला सुखी करायचं नाही आहे, फक्त आम्हाला हे येणारं विधानसभेचं इलेक्शन आहे ते जिंकायचं आहे, या उद्देशाने केले गेले. आणि तो आता या अर्थसंकल्पातून एक लक्षात येतं की यांना दिव्यांगांच्या मतदानाचं काही पडलेलं नाही आहे, काही पडलेलं नाही आहे. यांना दिव्यांगाचं मतदान पडो अथवा न पडो त्यांना काही फरक पडत नाही, हेच लक्षात येतं यातून. त्याच्यामुळे आता या प्रत्येक दिव्यांगाने विचार करायचा आहे की आपल्याला नेमकं करायचं काय आहे. 500 रुपयाला मत विकायचं आहे की काय करायचं आहे, हेच आपल्याला आता ठरवायचं आहे. जे आपल्यासाठी भांडतायत त्यांचं तर तोंड, त्यांना तर आवाज उचलूही दिला नाही. म्हणजे आता काय त्यांचं तर काय, फक्त त्यांनी एक ठराविक गोष्टी विरोधात गेले ते, म्हणून त्यांचं तर आता म्हणणंही, त्यांना ज्या काही आश्वासनं दिली होती तर ती आश्वासनही आता पाळली जात नाही आहेत. तर हे असं नसलं झाली पाहिजे. आणि कित्येक गोष्टींचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असतील किंवा संबंधित मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की दिव्यांगांना एसटी प्रवास फ्री करू, कम से कम 3000 पेन्शन करू. या 2 तर आश्वासन. आणि अंत्योदयची प्रोसेसही चालू झाली होती, फक्त प्रोसेसच झाली, ती प्रोसेस चालू होती, कागदपत्र जमा करून घेतली दिव्यांगांची, पण त्याचं जी योजनेचा लाभ असेल तो लाभ आजपर्यंत मिळालेला नाही आहे आणि आता इथून पुढेही मिळेल असं मला तरी वाटत नाही. फक्त कागदोपत्रीच राहिलं. आणि मला तर असं वाटतंय की एकनाथ शिंदेच्या शब्दाला काय या महाराष्ट्रात मान आहे की नाही, कारण फक्त एकनाथ शिंदे फक्त बोलतात असंच वाटतंय. कारण त्यांनी जे बोललं त्याची अंमलबजावणी का केली जात नाही, त्याची अंमलबजावणी का केली जात नाही? दिव्यांगांसाठी त्यांनी सांगितलं होतं, दिव्यांग आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये असेल किंवा सरकार आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये असेल, त्यांनी घोषणा केल्या होत्या की दिव्यांगांसाठी आम्ही या गोष्टी करू, या गोष्टी करू, या गोष्टी करू, पण यात काहीही बदल होत्याला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे या 2024च्या पावसाळी जून महिन्यातल्या अर्थसंकल्पामधून दिव्यांगांची पुरेपूर निराशा झालेली आहे. आणि शेतकऱ्यांची आत्महत्या दिसते, विधवांची आत्महत्या दिसते किंवा तरुण पिढीची आत्महत्या दिसते, पण दिव्यांग व्यक्ती जो आत्महत्या करतोय, दिव्यांग व्यक्ती ज्याला नोकरी मिळत नाही आहे, त्याला स्वतःला जगता येत नाही आहे, त्याचा मेडिकलचा खर्च भागवता येत नाही आहे किंवा त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी तो ज्यावेळेला कर्ज मागायला जातो, त्याला जे कर्ज मिळत नाही आहे त्यावेळेला तो या सगळ्या गोष्टी न मिळाल्यामुळे तो आत्महत्या करतोय, तर दिसत नाही आहे का? महाराष्ट्रातले दिव्यांग व्यक्ती, कित्येक तरुण मुलं मुली आत्महत्या करतायत, ते दिसत नाही आहे का या सरकारला? हे दुर्दैवाचं आहे आणि हे सरकारला कधी दिसणार? हाच मुद्दा आहे की हा व्हिडिओ किंवा हे माझं म्हणणं एकनाथ शिंदेपर्यंत लवकरात लवकर पोहोचावं आणि त्यांनी वेगळे निर्णय, वेगळं त्यांचं मंत्रिमंडळाची बैठक असते, दर बुधवारी बैठक असते, त्यांची मंत्रिमंडळाची मिटिंग असते, त्या मिटिंगमध्ये या घोषणा कराव्यात ही विनंती. कारण का महिलांसाठी 23 निर्णय घेतले गेले, नॉर्मल महिलांसाठी 23 निर्णय घेतले गेले. त्यातले प्रमुख धरायचे झाले तर 1,500 पेन्शन असेल त्यांना आता महिना 1,500 रुपये मिळणार आहेत. गॅस सिलेंडर 3 वर्षाला 3 सिलेंडर मिळणार आहेत. याचा कितपत लाभ दिव्यांगांना मिळणार आहे हेही सांगावं त्यांनी. परत तिसरं म्हणजे पूर्ण मुलींना शिक्षणात फ्री केलेलं आहे, पण यात दिव्यांग मुलींना कितपत शिक्षण फ्री होणार आहे किंवा कितपत दिव्यांग मुली शिक्षण घेतात हेही त्यांनी दाखवून द्यावं आम्हाला. यात झालं मुलांच्या याच्यात तरुण पिढीला SC NT OBC असतील जाती जर धरायचं झालं तर त्यांना कर्ज योजना चालू केली, लाईट बिलमध्ये माफ केलं. आमचं म्हणणं होतं की दिव्यांगांचं लाईट बिल फ्री करावं, फ्री नको, अर्ध तरी कमीत कमी अर्ध दिव्यांगांचं अर्ध करावं. घरकुल योजनेमध्ये भरघोस असं वाढ करावं अशी विनंती होती. म्हणजे कमीत कमी एक 5 लाख रुपये तरी दिव्यांगांना घरकुलसाठी मिळावेत, कारण 1.5 लाख रुपयामध्ये काहीच होत नाही आहे दिव्यांगांना, 2 खोलीचं घर सुद्धा होत नाही. त्याच्यामुळे त्यांना घर बांधण्यासाठी एक
आर्थिक निधी चांगला मिळावा अशा एक ठराविक 4-5 मागण्या होत्या. त्यातली एकही मागणी पूर्ण झालेली नाही आहे. बाकीच्या मात्र सगळ्यांना पेट्रोलपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत आणि इलेक्ट्रिसिटी बिलपर्यंत सगळ्यांचा विचार केला गेला. बाजारभावाचा विचार करण्यात आला, सरकार नोकरदारांचा विचार करण्यात आला, अंगणवाडी सेविकांचा विचार करण्यात आला, पोलीस पाटलांचा विचार करण्यात आला. त्यांनाही भरघोस निधी किंवा भरघोस पगारवाढ केला गेला. आमदार असतील, माजी आमदार असतील, त्यांचाही विचार करण्यात आला. बाकीच्यांचं काय, दिव्यांगांना फक्त एक घरकुल, तेही 34,400 घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलेलं आहे. तेही 2022 पासून सुरू केलेलं म्हणतात. ते 2022 पासून ते आता येणाऱ्या पुढील वर्षांमध्ये ते घर पूर्ण होणार असं म्हणतात. पण अजून एकाही दिव्यांगाला घरकुल योजनेमध्ये फायदा झालेला असा आढळून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे माझी एक नम्रतेची विनंती होती की या प्रमुख तीन घोषणा तरी अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये सरसकट पेन्शनमध्ये 3,000, कमीत कमी 3,000 पेन्शन झालीच पाहिजे. आणि पूर्ण महाराष्ट्रात एसटी प्रवास सूट सगळ्यांना दिव्यांग व्यक्तींनाही केली गेली पाहिजे ही नम्रतेची विनंती करतो. आणि हा प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला माझं विनंती राहील की तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये 6,000 10,000 हे पेन्शन न बोलता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या मंत्रिमंडळापर्यंत, अजित पवारांपर्यंत, देवेंद्र फडणवीसपर्यंत किंवा एकनाथजी शिंदेपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना आपल्या मागण्या मान्य कराव्या लागतील ही विनंती करतो. आणि काय माझं चुकीचं किंवा जास्तीचं बोलणं वाटलं असेल तर हात जोडून मी माफी नाही मागणार, कारण आमचा हक्क आहे तो, आम्हाला हक्क आमचा मिळालाच पाहिजे ही विनंती करतो. आणि जे कोणी दिव्यांगांसाठी लढतायत तर त्यांना पाठिंबा द्या अशी विनंती करतो. आणि त्यांच्याशी पाठिंबा द्या, फक्त कमेंट बॉक्समध्ये पाठिंबा न देता ते ज्यावेळेला आंदोलन उभा करतात त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथं स्वतः हजर राहावा ही विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.